वडखळ विभागातून शेका पक्षाकडून संजय जांभळेंचा उमेदवारी अर्ज दाखल. जनतेच्या आग्रहामुळे पुन्हा मैदानात उतरलो, संजय जांभळे यांचे प्रतिपादन. 20 जानेवारी रोजी पेण तालुक्यातील वडखळ आणि वाशी विभागातून शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंतभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसाठी संजय जांभळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना संजय जांभळे यांनी सांगितले की जनतेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि आता तुमची गरज आहे या भावनेतून आपण पुन्हा मैदानात उतरलो आहोत. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी रायगड जिल्ह्याचे अर्थ व बांधकाम सभापती म्हणून 15 महिने जबाबदारी सांभाळली. त्या काळात पेण तालुक्यात विकास कामांचा ठसा उमटवला. विभागातील पाणी प्रश्नासाठी 2007 आणि 2012 मध्ये उपोषण करून शहापारा धरणातील गार काढण्याचे काम केल्याचे त्यांनी नमूद केले. 8.5 वर्षांच्या अनुभवातून जनता पुन्हा नेतृत्वासाठी पुढे आली असून आम्ही 24 तास जनतेच्या सेवेत राहू असा विश्वास संजय जांभळे यांनी व्यक्त केला. संजय जांभळेला जो जनतेने प्रोत्साहन दिलेला आहे की साहेब तुम्ही आता बसू नका, आता तुमची गरज आहे. सर्व जनतेचा मान ठेवून आपण आज फॉर्म भरत आहोत. फॉर्म भरत असताना 7 ते 12 आणि 12 ते 17 असा या प्रवाहातून मी जिल्हा परिषद सदस्य होतो. 15 महिन्यासाठी मी या रायगड जिल्ह्याचा अर्थ बांधकाम सभापती होतो आणि तो 2012चा कालखंडामध्ये आपण एवढं काय सर्व काय तिथे की जिथे गाव दिसेल तिथे कामाची पाठी दिसेल असं आपण या पेण तालुक्यामध्ये केलं होतं. सर्वात मोठा प्रश्न जो आहे आमच्या विभागातला तो म्हणजे पाणी प्रश्न. आता त्यावेळेस पण मी उपोषणाला बसलो होतो. शहापारा धरणाचा गाळ ओरिजिनल काढला होता, डुप्लिकेट नाही. आणि हे पत्रकारांना पण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी पाणी जनतेला मिळत होता, परंतु एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये टँकर पुरवठा करायला लागायचा. आता सगळे त्यावेळेस मी 2007 ला उपोषणाला पण बसलो होतो. अशा खडतर जीवनामध्ये 2017 ला लोकांनी विचार केला की आपण आता संजय जांभळेला घरी बसवूया 5 वर्ष. आणि मग त्यांनी जिल्हा परिषदेचा माझ्या विरोधात जो उमेदवार निवडून दिला आणि मग या प्रवाहातल्या लोकांनी 8.5 वर्ष बघितलं आणि मग लोक बोलाले की नेतृत्व जर असेल तर संजय जांभळेचाच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आता जनता पूर्ण पेटून उठलेली आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.